आता बोलूया पुढच्या बातमीकडे। बातमी राजकीय वर्तुळातली आहे। गटनोंदणी संदर्भात महायुतीची महत्त्वाची खलबत झालेली आहे। मुंबई महापालिका गटनोंदणीबाबत चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ही चर्चा झाल्याचं समजतंय। शिवसेनेचे राहुल शेवाळे यासाठी उपस्थित आहेत। गटनेता कुठल्या पक्षाचा असणार या संदर्भात सुद्धा या बैठकीत महत्त्वाची चर्चा होतीये असं समजतंय। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। ज्योत्स्ना, साधारण किती वेळ झालाय चर्चा सुरू होऊन आणि कोण कोण उपस्थित आहे? अगदी बरोबर आहे। वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जी आहे ती शिंदेची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपचे नेते यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे। आणि उद्या कोकण भवनामध्ये जाऊन भाजपचे नगरसेवक आणि त्याचबरोबर शिंदेचे नगरसेवक जे आहेत ते गटनोंदणी करणार आहेत। आपल्याला माहिती की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून, त्याचबरोबर MIM पक्षाकडून आणि राष्ट्रवादीकडून आणि इतर ज्यांच्या पक्षाचे मनसेकडून जे आहेत त्यांचे नगरसेवक निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेच्या गटांकडनं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गटांकडनं, खास करून विरोधी पक्ष गटाच्या नेत्यांकडनं आणि नगरसेवकांकडनं जे आहे ती गटनोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। मात्र ज्यांना बहुमत मिळालेलं आहे अशा भाजपकडनं आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेकडनं अद्याप ही गटनोंदणी जी आहे ती झालेली नाहीये। मात्र याच गटनोंदणीसाठी उद्या जे आहे ते भाजपचे सगळे नगरसेवक आणि त्याचबरोबर शिंदेचे नगरसेवक जाणार आहेत। आणि त्या संदर्भात गटनेता कोण असावा, स्थायी समिती कोणाकडे जाईल आणि खास करून मुंबईचे महापौर कोण असेल या संदर्भात चर्चा जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सध्या होत आहे, जिथे राहुल शेवाळे शिंदेच्या शिवसेनेकडनं पोहोचलेले आहेत। ज्योत्स्ना, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।